मी यश आणि शिवानीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं होतं त्यांना. ती गार्डनमध्ये फिरत असताना बघ मला काय सापडलं आहे. मैत्रिणीची ग्रुप आहे मित्रांनो. आजीबाईचा बूट बिल्ली खाऊन केवढं झालं बघा हे मित्रांनो. आता मी चाललो हँगिंग गार्डनला. मला दाखवतो मी आजीबाईचं बूट केवढं मोठं आहे आणि गार्डन पण खूप मोठं आहे. शनिवार रविवार तर खूप गर्दी असते. सो मी आता ऑड दिवशी आलो आहे आणि ऑड दिवशी मी बोलतो कारण की मला गर्दी आवडत नाही आहे. बाकी सॅटर्डे संडे तुम्ही सुट्टी असेल तर येऊ शकताय, बट दुपारी येऊ नका कारण की गरमी वाढली खूप. त्याच्यामुळे जर बसने आलात तर बस तुम्हाला थोडं पुढे सोडेल कारण की बसचा पुढचा स्टॉप आहे. मग तिथून तुम्हाला चालत यायचं आहे नंदन. मित्रांनो हे आहे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचं घर आणि त्याच्या ज्या समोर आहे कमला नेहरू पार्क. तिथं बस सोडते तुम्हाला आणि इथून परत रिटर्न तिकडे चालत जायचं आहे आणि जाताना इथून बस भेटते परत जायला स्टेशनसाठी. मी आता चाललो आहे गार्डनमध्ये. पुढे गेट आहे त्याचा. इकडं पण मोठं गार्डन आहे आणि इकडं पण छोटं गार्डन आहे. सो पहिला छोट्या गार्डनमध्ये आणि मग मोठ्या गार्डनमध्ये. आणि मी तुम्हाला बोललो होतो खालून मलबो वॉकवे होतून की तिथं पॉईंट आहे. हा आहे पॉईंट तो आणि हा व्ह्यू आहे बघा मागच्या मागे. खूप छान वाटतं आहे. वारं वगैरे येते. थोडंसं चेहरा थोडासा गरमीमुळे खराब झाला आहे. बाकी अजून वरती जातो एक स्टेप. हा सेकंड फ्लोअर आहे. तर मित्रांनो मी आलो आहे थर्ड फ्लोअरवरती आणि बघा व्ह्यूज दुर्बीण वगैरे ठेवलेले आहेत एक ठिकाणी आणि व्ह्यू बघा मगाशी दिसत होता त्याच्याहून किती पट छान आहे. गिरगाव चौपाटी, समुद्र, मरीन लाईन्स. मित्रांनो इथे दुर्बीण पण ठेवलेली आहे. इथून तुम्ही अजून व्ह्यू चांगल्या प्रकारे बघू शकताय. व्हॉट इज दिस? आंबे. मे महिना जवळ येतो मित्रांनो. गावी जायला लागते. गावी जायची खूप आतुरता आहे सध्या मला. वेगवेगळे व्हिडिओ काढायचे आहेत गावी जाऊन. मुंबईमध्ये मोस्ट ऑफली असं काय एखादी स्पॉटच एक्सप्लोअर करू शकतो. मुंबईमध्ये काय बॅचलर राहत असल्यामुळे जेवण वगैरे करायला दाखवू नाही शकत तुम्हाला कुकिंग वगैरे. गावी गेल्यावर खूप काही व्हिडिओ बनवायचे आहेत. सो मे महिन्याची वाट बघतो आहे. पण त्याच्या आधी मुंबई एक्सप्लोअर करतो. तुम्ही पण हँगिंग गार्डन बघितलं आहे किंवा नाही बघितलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून जवळून बघायचं असेल तर तुम्ही इथून दुर्बीणचा पण यूज करू शकताय. आणि हा कावळा तुमच्या पण आयुष्यात असेल एखादा कावळा, त्याला टॅग करा. तर बघा डॉगेश भाई आराम करतात आणि ज्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये प्रत्येकाच्या टॅग आहे आणि सध्या आराम करतात. या मित्रांनो आजीबाईचा बूट. आणि या सगळं फिक्स नाही की गेल्या वर्षी तुम्ही याच कलरमध्ये बघितलं म्हणजे यंदा पण याच कलरमध्ये असेल किंवा पुढच्या वर्षी पण याच कलरमध्ये असेल. कलर चेंज होत राहतो. मी 2011 वेळी आलो तर याचा रंग होता गुलाबी. आता जांभळा कलरमध्ये आहे. आणि हे मुंबईमधील फेमस स्पॉट आहे. तिकडं पण गार्डन आहे अजून पुढं. आणि आज सॅटर्डे संडे नसल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. मित्रांनो बूट एवढं मोठं आहे तर आजीबाई केवढी असेल ना. आणि इथं फक्त 12 वर्षाखाली तुमच्याकडे जर लहान मुलं असेल तर वरतीपर्यंत सोडतात. अदरवाईज तुम्ही बाहेरून बघू शकताय बूट. इथं पाटी पण लावलेली आहे फक्त 12 वर्षाखालील मुलांकरिता. आणि मित्रांनो हा आहे मगाचा वॉकवे. मी तुम्हाला इथून दाखवत होतो हा वॉकवे कसा आहे तो. त्याच्यानंतर हा वरचा स्पॉट आहे आणि समोर आहे माझ्या आजीबाईचं बूट. म्हातारीचं बूट पण बोललं जातं आणि मुंबईत खूप फेमस आहे गार्डन. म्हातारीच्या बूटजवळ फोटोशूट करताना असताना मैत्रिणीची ग्रुप आला आहे. यंदा थोडा फोटोशूट केला आणि आता चाललं मी परत पुढं गार्डन एक्सप्लोअर कराय. इथं आतमध्ये बसू शकता तुम्ही. त्याच्यामुळे थोडंसं माते झालं आहे कारण की लोक चालतात वगैरे त्याच्यामुळं लॉन उगत नाही व्यवस्थित. मी दुसऱ्या बाजून चालतो आहे. ॲक्च्युली मला त्या बाजूला जायचं आहे. आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बघा मित्रांनो काय बनवलेलं आहे. टाईमपास म्हणून त्यांच्या हाईट एवढंच बनवलेलं आहे. आणि समोर बघा मित्रांनो समुद्र आहे. आणि मित्रांनो बघा फणस लागलेत. छोटे फणस लागलेत सध्या. सो भाजी वगैरे कोण करत असेल तर घेऊन जा गार्डनमधून. गार्डन फिरून या आणि फणसाची भाजी घेऊन जा.
करेक्ट टाईम दाखवते 5 वाजलेत, म्हणजे 1 तास झाला आहे मला फिरत. आणि इकडं पण बसायसाठी स्पॉट आहेत असं गोल फिरून. पुढं पण खूप मोठं गार्डन आहे आणि ह्याच्यापेक्षा डबल राईट साईडला आहे माझ्या तिकडे तर पूर्वी जिराफ, हत्ती, उंट असे वेगवेगळे प्राणी होते ना, ते असे गार्डनमध्ये झाडापासून बनवले होते स्ट्रक्चरमध्ये. हे खूप छान वाटायचं 2011 साली ज्यावेळी मी आलो होतो. बट कालांतरानंतर एवढं देखभाल नाही झाल्यामुळे ते थोडा वेळ काढून टाकलं. आणि पूर्वी शूटिंग पण मराठी पिक्चरांची इथंच व्हायची. सो खूप छान गार्डन आहे, बघा तुम्ही नक्की एकदा. आणि तुम्ही जर बघितलं असाल तर कमेंटमध्ये सांगा, नाही बघितलं असाल तरीसुद्धा कमेंटमध्ये सांगा. तिकडं लहान मुलांचं सेक्शन आहे, दाखवतो मी. आणि मित्रांनो, हे आहे लहान मुलांचं सेक्शन. म्हणजे तुमच्यासोबत लहान मुलं वगैरे असेल फॅमिलीज, तर तुम्ही इथं थोडा वेळ खेळू देऊ शकताय लहान मुलांना. घसरगुंडी वगैरे आणि इकडे खेळत आहेत. गार्डनमध्ये फिरत असताना बघा मला काय सापडलं आहे, नागलिंग. मी यश आणि शिवानीच्या व्लॉगमध्ये पण बघितलं होतं. त्यांनासुद्धा नवीन घर बघायला गेले होते तेव्हा असंच फुल सापडलं. त्यांनी गुगल केल्यावर त्यांना कळालं की हे नागलिंग. मलासुद्धा हे भेटलेलं आहे आणि याचा वास खरंच छान आहे खूप. अगदी यश बोलला होता तसं खूप छान आहे. हे झाड आहे त्याचं पूर्ण एवढं मोठं आणि फुलं त्याला अशी खाली खोडावरती लागतात. आणि मित्रांनो, याला फळसुद्धा येतं. हे कसलं तरी फळ आहे त्या झाडावरतीच. शिवानी आणि यशलासुद्धा असंच झाड भेटलं होतं. त्यांना माहिती नव्हतं याला काय बोलतात. गुगल केलं आणि त्यांच्यामुळे मला पण कळलं की याला काय बोलतात. सो तुम्ही पण आलात तर नक्की बघा, वास घेऊन कसं वाटतं तुम्हाला. गार्डनमध्ये फणसाचे आणि आंब्याची झाडं खूप आहेत. आणि हे एक झाड बघा, खूप मोठं झाड आहे, पसरलं आहे बघा केवढं मोठं. आणि याच्यावर वेगवेगळे पक्षी आहेत. जसं आपल्याला पुस्तकामध्ये एक होतं जे जुनं झाड, खूप मोठं झाड होतं आणि काळानंतर त्याला कीड लागते, पक्षी वगैरे सोडून जातात. तशाच प्रकारचं हे झाड एवढं मोठं आहे. आणि वेगवेगळे पक्षी आहेत, कावळे आहेत, पोपट आहेत, चिमणी आहे, घारीचं घरटंसुद्धा आहे या ठिकाणी. पाणी द्यायला चालू झालेलं आहे गार्डनमध्ये आता संध्याकाळवरती. मित्रांनो, इकडून फिरून झालं आहे माझं आणि मी आता चाललो आहे ह्या बाजूला गार्डनच्या. तुम्ही कसं पण करू शकता, आधी ह्या इकडे बाजूला जा, नंतर इकडे जा, किंवा इकडून मग इकडे जा. तुमच्यावरती आहे कसं फिरायचं ते, कारण की गार्डन खूप मोठं आहे. सो तुमचा टाईम लवकर निघून जाईल, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. त्यामुळे मॅनेज करून फिरा. आणि मित्रांनो, ही आहे गार्डनची दुसरी बाजू. ही खूपच मोठी बाजू आहे. इथं मांजरसुद्धा आहेत मित्रांनो खूप सारे. ज्याला मांजर आवडतं त्याला. तिथे एक आहे, इथे एक बिल्ला आहे आणि तिकडे एक आहे बिल्ला. ते बिल्ला आहे का बिल्ली आहे ते तुम्ही येऊन बघा आणि मला सुद्धा. हे काय बिल्ली, खाऊन केवढं झाले बघा हे मित्रांनो. म्हणून तुम्ही सुद्धा व्यायाम करत जा. उडी मारलं त्याला स्वतः त्यानं एवढं जड झालं की त्याला वजनच उचलं ना स्वतःचं. दुसऱ्या पर्याय शोधलं त्यानं आता. हे पांढरे फुलं आणि ते जातमध्ये हे आहे गुलाबी फुलं आणि वेगवेगळी फुलं आहेत तिथं. हे बघा मित्रांनो, मी 2011 साली आलो तेव्हा असं बनवलं होतं प्रत्येक प्राण्याच्या मध्ये. म्हणजे अस्वल, हरिण, वाघ, सिंह, कोल्हा, हत्ती, जिराफ असं वेगवेगळं बनवलं होतं. पण आता कुठे बघायला नाही भेटत आहे. 2011 साली खूप सारे प्राणी बनवलेले होते, पण आता हे एकच प्राणी बघायला भेटला मला तरी इथं. म्हणजे कालांतराने थोडं चेंजेस वगैरे झालेत. आणि मी तुम्हाला दाखवतो सनफ्लावर्स. एक मिनिट. मित्रांनो, याला बोलतात सूर्यफूल, सनफ्लावर्स. इकडे आहेत, तिकडे आहेत आणि याच्या भोवती मधमाशासुद्धा आहेत. हे बघा, दिसते काय. आणि ह्यातमध्ये अजून बिया आतमध्ये धरतायत. मला मधमाशी चावू शकते, सो मी खूप जवळ नाही जाणार. आणि हे पूर्ण अँगी गार्डनचा दुसरा भाग आणि केवढा मोठा आहे बघा. आरामशीर इथं तासभर जाईल फिरायलाच. आता मला 5:30 झालेत. मी 4 वाजता एंट्री केले आणि 5:30 कधी वाजले समजलं नाही.
सो तुम्ही पण सुद्धा येऊ शकता. आणि तिकडे रील्स बनवायला चालू आहे. हे इथं फुलं काढलेले आहे यांचे आणि तिकडं फुलं आलेले आहेत. मित्रांनो त्या बाजूला जशी मोठी घडी आहे तशी ह्या ठिकाणी पण घडी आहे. बघा टाईम बरोबर दाखवते, 5:30 वाजत आलेले आहेत. ओके, छान आहे गार्डन. कपल, तुम्ही सिंगल, अदरवाईज फॅमिलीसोबतसुद्धा इथं टाईम स्पेंड करू शकता. मित्रांनो इथं फाउंटेनसुद्धा आहे. सध्या बंद आहे, मला वाटतं नाईटच्या वेळी सुरू होत असेल, पण संध्याकाळी खूप वेळ गार्डन चालू नसतं. मित्रांनो असं होतं हँगिंग गार्डन. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बघू शकताय मित्रांसोबत, फॅमिलीसोबत किंवा एकटेसुद्धा फिरू शकताय. बाकी सॅटर्डे संडेला जास्त गर्दी असते, अदर दिवशी फिरा त्यामुळे गर्दी नसते. सुट्टीचा थोडा इश्यू असू शकतो, बट तुमच्यावरती आहे. तुम्हाला गर्दी जर आवडत असेल तर तुम्ही फिरू शकता सॅटर्डे संडे. बाकी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. सो तोपर्यंत बाय.